हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी आले माहेरी आणि आमचं ना आज आहे जागरण गोंधळ. तर सगळे पाहुणे वगैरे आले होते. संचित आमचा निवांत खुर्चीवर बसला होता, मंडप वगैरे घातला होता आणि जागरण गोंधळाच्या दिवशी दिवसभर गाणी सुरू ठेवायचे असतात. त्यामुळे गाण्याचा आवाज होता. त्यामुळे मग माझी चालू आहे आता सांगते मी तुम्हाला डायरेक्ट. इथं आहे साउंड वगैरे. एक दिवस अगोदरच मंडप घातला होता आणि मंडप घातल्यामुळे थोडंसं गरम कमी होत होतं. नंतर कसं असतं सगळ्यात पहिलं आहे तर डाळ बनवाय म्हणजे पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असतोय त्यामुळे मग मम्मीने चुलीवर डाळ घातली होती. कपडे वगैरे सगळे लवकरच झाले होते धुवून आणि नंतर परड्या भरण्यासाठी विकत मुंडी पण आणावी लागते. तर मुंडी पण आणली होती आणि मग मुंडी पाय वगैरे आणावं लागतात. तर ते मम्मी आणि छोट्या दोघं बनवायला लागले होते चुलीवर. नंतर मग हळूहळू टाइम होत जातोय आणि मग नंतर कसं मग जे काय बाकीच्या भाकरी वगैरे सर तर ते नंतर थोडं एक 3-3:30 नंतर भाकरीला वगैरे सुरुवात केली तरी पण चालते. आणि सगळे जमा झाले होते, गाणी लावली होती. संचित आपला निवांत बसला होता. त्याचे फ्रेंड वगैरे झाले होते. नंतर मग हळू मग पोळ्या वगैरे पण एका साईडला बनवून घेतल्यानंतर बायका पण जमा झाल्या. त्यांनी भाकरी करायला सुरुवात केली. बाकीची थोडी-थोडी म्हणलं तर कामं भरपूर असतात. नंतर मग इथं पण शेडमध्ये पण 2 चुली केल्या होत्या. बाहेर पण मंडपामध्ये पण 1-2 चुली केल्या होत्या आणि ज्या काही भाकरी झाल्यात ना, तर त्या भाकरीची अशी रास घालून ठेवत होतो आम्ही. तर ज्या भाकरी झाल्या तर 20-20 भाकरीची अशी रास मांडली होती. नंतर भाकरी वगैरे ठेवत होतो. भाकरी सुरूच होत्या तोपर्यंत बाकीची पण तयारी सुरू होती. जेजुरीकडच्या साईडला तोंड करून मग सगळी पूजा वगैरे इथं करायला सुरुवात केली. तर पूजा करताना वाघ्या येत असतो. तर तो वाघ्या आला होता. वाघ्या येऊन मग सगळी पूजा वगैरे इथली करून घेतली. नंतर परड्या भरायच्या असतात तुळजापूरच्या ज्या अंबाबाई असतात ना, तर त्यांच्या 5 परड्या भरायच्या त्या देवीच्या. तर इथं परडेवाले पण सगळे जमा झाले होते. सगळ्यात अगोदर पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो, नंतर मुंडीचा नैवेद्य असतो. तर मग इथं वहिनी आणि छकुली दोघी मिळून सगळं करत होत्या. तर तांदूळ वगैरे तुळजापूरने येताना तिथून एक नारळ आणायचा असतो. नंतर चिरमुरे वगैरे असं बरंच काय काय आणलं होतं. तर ते पण ह्या जे आपण पुरडी भरतो ना, तर त्याच्यामध्ये ठेवायचं असते. भाजी भाकरी पण केली होती, पुरणपोळ्याचा नैवेद्य पण होता आणि मुंडी पण होती. एवढं सगळं केलं होतं. तर हे सगळं करायला जवळपास एक आता म्हणजे परड्या भरायला आम्हाला एक 2:30-3 वाजल्या होत्या. अरे मग मुळ्याच्या सगळ्यात वस्तीपाशी पहिलं दान परडी विचारा म्हणा भरून की घेतली. नंतर आरती पण एक असते. बोल ती की आरती वगैरे पण बरं होती आणि चला तुम्ही थोडंसं ऐकत बघा. तुला फोन रोने कुठे गेला? पाणी ठेवते हा असा त्याला पाणी ओढा पाणी ओढा ते खऱ्यात मांडत पाणी तांब्या कुठे ठेवलं? गाड्या झाले जोड तर जोडी मग घ्या आता जेवळाच्या जायला भेटत नाही दिवसभर तिकडे कांदा लिंबू कापायचा नाही कांदा लिंबू कापायचा आई राघवली विश्राम साधे माता की जय पहिली आरती मानाची ग माझे माय आरती मानाची पहिली आरती मानाची ग माझे माय आरती मानाची आपल्या कापराच्या ज्योती ग माझे माय कापराच्या ज्योती आपल्या कापरा बोलो अंबाच्या मोरती ग माझे माय देवीच्या मोरती तर परड्या आहेत तर भरून झाल्या. परड्या भरून झाल्यानंतर मग बाकीच्या तयारीला सुरुवात केली. तर आता जवळपास एक 4-4:15 वाजत आल्या होत्या. वेळ भरपूर झाला होता आणि बायका एक वर येत होत्या, भाकरी करत होत्या आणि गरम खूप जास्त होत होतं. तरी पण आपल्या जवळपास एक 300 एक भाकरी केल्या असतील सगळ्यांनी मिळून. तर मावशी ना येताना आंबे घेऊन आली होती मावशी. झाडं आहे घरी आंब्याचं. तर जवळपास एक 50 आंबे आणले होते तिने. तर ते आंबे आहेत तर मम्मीने पिकायला ठेवले. नंतर मग रश्श्याची तयारी छकुली वहिनीने मिळून कांदा कट केला. सगळा कांदा आहे तर कांदा, टोमॅटो असं कट करून सांगितलं होतं. आम्ही काय आचारी लावला नव्हता. घरीच भाजी करायचं असं ठरलं होतं. कारण काय होते आचार्याकडून बनवलं की ते काही इतकं छान व्यवस्थित बनवत नाहीत. सगळं बस आपलं आमटी केल्यासारखाच रस्सा करते. त्यामुळे मग घरी करायचं आपल्या पद्धतीने असं ठरलं होतं. मोठ्याच्या मोठं पातेलं विटांनी सगळं त्याच्यावर विटा करून अशी चूल केली. पातेलं आपलं आहे तर मोठं आणलं होतं. नंतर मग सगळी तयारी वगैरे आहे तर करून घेतली आणि भाकरी पण तोपर्यंत सगळ्या झाल्या होत्या. आमचा स्वयंपाक लवकर झाला होता पण नंतर संध्याकाळी कार्यक्रमाला थोडा लेटच झाला कारण वाघ्या मुरळ्या ज्या असतात ना तर त्या लवकर काय आल्या नाहीत आणि ती पूजा झाल्याशिवाय जेवणाच्या पंक्ती होत नाहीत. त्यामुळे एक जवळपास जेवणाच्या पंक्ती बसायलाच भरपूर असा लेट झाला होता आणि मग जेवढं लवकर होईल ना तर तेवढ्या जास्त पंक्ती बसतात जेवणाच्या आणि आम्हाला ते वाघ्या लवकर आल्या नसल्यामुळं मुरळ्या लवकर आल्या नसल्यामुळं पूजेलाच लवकर सुरुवात झाली नाही. त्यामुळे मग
थोडासा असा लेट झाला होता, पण कार्यक्रम आहे तो खूप छान झाला. जेवण करायचे बऱ्यापैकी थोडेसे असं कुणी कुणी जेवण करून बसले होते, कारण भरपूरच लेट झाला होता. आम्ही घरातलेच जेवण करायला, आम्ही 11:30 इथं घरात कार्यक्रम बाहेर सुरू होता आणि आम्ही घरात जेवण करायला बसलो होतो. त्याचा मोठ्याच्या मोठ्या पातेल्यामध्ये रस्सा वगैरे असा केला होता आणि गाणी लावली होती. गाणी चालू असल्यामुळं मला सगळं सगळं डायरेक्ट दाखवायचं होतं, पण गाणी सुरू असल्यामुळं कसं व्हिडिओमध्ये गाणी वगैरे आली का कॉपीराईट येते, त्यामुळे मग मी आपली चालू आहे माझी बडबड. जिथं जिथं गाणी नाहीत तिथं तिथं मी ओरिजिनलच दाखवते आणि जिथं गाणी आहेत तिथं मी आपलं दाखवते असं. तर बघता बघता जाळ आहे तर भरपूर लागला होता. इथं आहे तर हे ठेवलं होतं आपलं मटण वगैरे साईडला काढून ठेवलं होतं ह्याच्यामध्ये. नंतर रश्श्यामध्ये चटणी वगैरे घातली आणि हे वर तुतारे आहेत तर त्याच्यातून गाणे. आता इथून पुढं आता बघायचं काही गाणे वगैरे नाहीत. दोन मांडायला लागते दोन करायचे वर उतरायला तिथे 2 पाट मांडून 2 गट मांडायला लागते. दोन चौक मारायचं चला. आई राजा उदे उदे रातचा जागराचे चांगले. उतरला का विचारायचं, त्याने म्हणायचं उतरला, परत 3 वेळा विचारायचं, तिसऱ्या वेळेस सदानंदाचा येळकोट घे. घे घे मग कोंबडा बांधून गेली लाईट. जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची अंबाबाई, रोहन रावांचं नाव घेते मी त्यांच्या हातात. भाजीत भाजी मेथीची, मेथीत तिला बेलवाते वाकून महादेवाच्या पिंडीला बेलवाते वाकून अक्षरावाचं नाव घेते तुमच्या आम्ही ऐकलं सदानंदाचा येळकोट घे. हो लागलं पाया पड. बरोबर काटला नाही. इकडे बघू इकडे. हात